बुरा ना मानो होली है असं म्हणत रंग उधळला जाणारा सण म्हणजे होळी। मात्र पाकिस्तानात हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांनी सलोख्याने रंग उधळला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाकिस्तानातल्या कराचीमधल्या दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा प्रकार घडलाय। या प्रकरणी विद्यापीठाने होळी खेळणाऱ्या या विद्यार्थ्यांना नोटीसही बजावल्या आहेत। हे अख्खं प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तकचा विदेशवारी हा विशेष कार्यक्रम। पाकिस्तानातल्या कराचीमधल्या दाऊद विद्यापीठात होळी खेळल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही धर्माच्या काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळीचा सण साजरा केला, याचे काही व्हिडिओही समोर आले। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आणि कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यावरही बंदी घातली। याचबरोबर विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारीला म्हणजे आज त्यांच्या पालकांसोबत विद्यापीठात पोहोचायला सांगण्यात आलं होतं। इतकंच नाही तर विद्यापीठाच्या कारवाई दरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांनी होळी खेळणाऱ्या त्या विद्यार्थ्यांविरुद्ध खटलाही दाखल केलाय। विद्यापीठ प्रशासनाने या घटनेवर कडक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्याचा इशाराही देण्यात आलाय। होळी खेळताना इस्लामिक कट्टरपंथीयांनी हिंदू विद्यार्थ्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केलाय। काही कट्टरपंथीयांनी हिंदू विद्यार्थ्यांच्या धार्मिक उत्सवाचा केवळ अपमान केला नाही तर भविष्यात अशा कोणत्याही कार्यक्रमापासून दूर राहण्याची धमकीही त्यांना दिली आहे। तसं नाही केलं तर विद्यापीठातून काढून टाकू असंही विद्यार्थ्यांना धमकावण्यात आलंय। विद्यापीठाने विद्यार्थ्यांना बजावलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय लिहिलंय तेही पाहूयात। त्या नोटीसमध्ये लिहिण्यात आलंय की 21 फेब्रुवारी 2025ला तुम्ही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राज्यविरोधी घोषणा देऊन शैक्षणिक वातावरण बिघडवलं। हे विद्यापीठाच्या विद्यार्थी वर्तन आणि शिस्त नियमांचं स्पष्ट उल्लंघन आहे। या गंभीर बाबी लक्षात घेता विद्यापीठ शिस्त पालन समितीचा अंतिम निर्णय येईपर्यंत विद्यापीठ कॅम्पसमध्ये तुमच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असेल। तुम्हाला तुमच्या पालकांसह 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता कराची इथल्या दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयातील कॉन्फरन्स रूममध्ये शिस्त पालन समितीसमोर हजर राहणं आवश्यक आहे, असंही पाकिस्तानातल्या त्या विद्यापीठात होळी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे। याआधीही म्हणजे मार्च 2023 मध्ये लाहोरमधल्या पंजाब विद्यापीठात होळी खेळणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता। होळी खेळण्यासाठी पीयू लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 विद्यार्थी जमले होते। यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाची परवानगीही घेतली होती। त्यानंतर कट्टरपंथी इस्लामिक विद्यार्थी संघटना इस्लामी जमियात तुलाबा म्हणजेच IJTच्या लोकांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता। तर अशी स्थिती पाकिस्तानातल्या हिंदू विद्यार्थ्यांची आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमची मतं काय आहेत आणि विदेशवारीत तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।